जय शिवराय मित्रांनो. ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली ते शहाजीराजे भोसले. ज्यांनी स्वराज्याची प्रत्यक्ष स्वराज्य निर्मितीसाठी ज्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले त्या राजमाता जिजामाता. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते पहिले छत्रपती शिवाजीराजे भोसले. आणि ज्यांनी या हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं, रक्षक म्हणून ज्याला आपण संबोधतो ते म्हणजे धर्मवीर संभाजीराजे भोसले. या सर्वांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, आज संपूर्ण देशामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे, केली जात आहे. आणि त्यासाठीच म्हणून मी संभाजी महाराजांच्या जीवनावर एक छोटासा त्यांचा जीवन परिचय सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांना एकूण 8 अपत्ये झाली. त्यातले संभाजी महाराज इसवी सन 14 मे 1657 रोजी पुरंदर या किल्ल्यावर आई सईबाई यांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. यामुळे संपूर्ण किल्ल्यावर किंवा संपूर्ण रयतेमध्ये फार मोठं आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण स्वराज्याला नवे युवराज मिळालेले होते आणि म्हणूनच त्यांचं नाव जिजाबाईने संभाजी ठेवलेलं होतं. खरं तर संभाजी या नावाचा एक वाईट अनुभव म्हणूया किंवा दुर्दैवी इतिहास असा आहे. कारण संभाजी महाराजांच्या पूर्वी 2 संभाजी नावाचे पुरुष या ठिकाणी होऊन गेले होते. त्यामध्ये शहाजीराजांचे चुलत बंधू संभाजीराजे भोसले हेही किंवा यांचंही इतिहासामध्ये युद्धामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला होता. आणि त्याचबरोबर शिवाजीराजांचे थोरले बंधू संभाजी भोसले यांचंही युद्धामध्ये अकाली दुर्दैवी मृत्यू झालेला होता. आणि या दोघांचं स्मरण म्हणून जिजाबाईने याही पुत्राचं नाव संभाजी असं ठेवण्यात आलेलं होतं. आणि संभाजी महाराजांच्या जन्माच्या नंतर अवघ्या 2 वर्षाच्या नंतरच संभाजी महाराजांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली असं म्हणूया. कारण वयाच्या 2 वर्षाच्या नंतरच सईबाई अतिशय आजारी पडल्या. आणि त्याचबरोबर त्याच काळात अफझलखानाची स्वारी देखील स्वराज्यावर त्याच काळात आलेली होती. या दोन्ही घटना अवघ्या वयाच्या 2ऱ्या वर्षापासून संभाजी महाराजांच्या काळात सुरू झाली आहे. आणि यातच सईबाईंचा मृत्यू देखील झालेला आहे. आणि अफझलखानाला देखील महाराजांनी याच काळामध्ये त्यांचा वध केलेला आहे. सईबाईच्या नंतर जिजाबाईने मातृत्वाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांवर त्यांनी संस्कार केले अगदी त्याच पद्धतीने सईबाईंनी देखील संभाजी महाराजांवर संस्कार केले आहेत. वयाच्या 5-6 वर्षामध्ये त्यांना शैक्षणिक किंवा शारीरिक शिक्षणाची जबाबदारी स्वतः उचलून उमाजी पंडित किंवा केशव भट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर योग्य ते संस्कार करण्यात आले होते. मध्यंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांवर किंवा स्वराज्यावर अनेक परकीयांचे किंवा मुघलशाही असेल किंवा आदिलशाही असेल किंवा कुतुबशाही असेल, या सगळ्यांनीच तिन्ही बाजूने आक्रमण केली होती. त्यामध्ये फतेखान असेल, अफझलखान असेल किंवा मग आपले शाहिस्तेखान असेल, या सगळ्यांनी स्वारी केल्या आणि शिवाजी महाराजांनी या सगळ्यांचा पाडाव केला आहे. नंतरच्या काळामध्ये औरंगजेबाला असं वाटलं की आता आपण एक शक्तिशाली अनुभवी सरदार आपण शिवाजी महाराजांवर किंवा आपल्या स्वराज्यावर पाठवूया. म्हणून त्यांनी दक्षिणेमध्ये मिर्झाराजे जयसिंगला पाठवलेलं आहे. मिर्झाराजे जयसिंग हे अनुभवाने, शक्तीने, सामर्थ्याने खरोखरच खूप बलाढ्य होते. आणि शिवाजी महाराजांनी ओळखलं की मिर्झाराजेसोबत प्रत्यक्ष लढाई करून काही चालणार नाही किंवा होणार नाही. कारण यामध्ये स्वराज्याची, रयतेची अतोनात हानी होणार आहे. म्हणून शेवटी महाराजांनी तह करायचा ठरवला आणि तो तह म्हणजे पुरंदरचा तह. आणि याच तहामध्ये अनेक अटी लादण्यात आलेल्या आहेत. आणि त्यातली एक महत्त्वाची अट म्हणजे शिवाजी महाराजांना आपला मुलगा संभाजीराजे यांना जेवढे किल्ले द्यायचे ठरवलेले आहेत तेवढे किल्ले ताब्यात येईपर्यंत आपला मुलगा संभाजी यास मिर्झाराजे यांच्याकडे ओलीस म्हणून ठेवण्यात यावा.
बघा, वयाच्या 8व्या वर्षी संभाजीराजे हे ओलीसमून राहिले आहेत. कल्पना करा, एक राजा स्वराज्यासाठी, रयतेसाठी आपल्या मुलाला दुश्मनाच्या ताब्यामध्ये ठेवतो. आणि इथूनच खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांच्या संघर्षाला सुरुवात झालेली आहे. इथपर्यंतच न थांबता त्याची पुढची एक अट अशी होती की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला सुद्धा जायचं ठरलेलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे आग्र्याच्या भेटीला गेले आहेत. आग्र्याच्या भेटीचं तुम्ही मागे वाचलेलं असाल कदाचित किंवा ऐकलेलं असाल की औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांचा झालेला अपमान आणि त्या अपमानाचा बदला म्हणून शिवाजी महाराजांनी जे त्या ठिकाणी औरंगजेबाला जे बोललेले आहेत तेही संभाजी महाराजांनी पाहिले होते. कारण एवढ्या सगळ्या दरबारामध्ये अनेक राजे सरदार उभे होते, पण त्या सगळ्यामध्ये हाच एक माणूस किंवा हे माझे वडील खऱ्या अर्थाने अभिमानी स्वाभिमानी त्या ठिकाणी बाणा दाखवलेले होते. आणि त्यानंतर 2 महिन्याच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी अतिशय नियोजनपूर्वक आग्र्याहून सुटका करून घेतलेली आहेत संभाजी महाराज आणि त्याचबरोबर स्वतःची पण. आणि 2 महिने मथुरेत त्या ठिकाणी राहिल्याच्यानंतर संभाजी महाराज राजगडावर आले आहेत. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल कदाचित की शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक गोपनीयता म्हणून संभाजी महाराज हे आग्र्यालाच वारले ही वाईट बातमी सगळ्यांना किंवा संपूर्ण रयतेमध्ये पसरवली होती. कल्पना करा, रयतेसाठी जनतेसाठी स्वतःच्या मुलाला वारले म्हणून सांगणे किंवा त्याची विधिवत पूजा घालणे हे देखील शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक शत्रूंना चकवा देण्यासाठी त्यांनी हे सगळे काम केलेले आहे. त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्यातला अतिशय आनंदी दिवस ज्याला म्हणू आपण, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तोपर्यंत संभाजी महाराज अतिशय उमदे, अतिशय शूर, अतिशय पराक्रमी म्हणून उदयास येत होते. आणि या राज्याभिषेकामध्ये शिवाजी महाराजांनी महाराणी म्हणून महाराणी सोयराबाई आणि त्याचबरोबर युवराज म्हणून संभाजी महाराजांना घोषित केलेलं होतं. आणि खऱ्या अर्थाने इथपासूनच स्वराज्यामध्ये किंवा ग्रहकलहाला सुरुवात झाली असं म्हणूया. कारण सोयराबाई यांना नेहमीच ह्या कारभाऱ्याकडून किंवा मंत्र्याकडून संभाजींच्या विरोधात कट कारस्थान ऐकवलं जायचं जाणीवपूर्वक. आणि हेही भासवलं जायचं की आपला मुलगा म्हणजे राजाराम सोयराबाईंचा म्हणजे शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र यांना गादीवर बसवावं, संभाजीला डावलावं, ह्या सगळ्या मागा ग्रहकलह किंवा कटकारस्थान म्हणूया. आणि त्याच्यामुळं संभाजी महाराजांना याचा देखील खूप त्रास झालेला आहे. नंतरच्या त्याच काळामध्ये जिजाबाईचा मृत्यू देखील झालेला आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने संभाजी महाराज किंवा मंत्री किंवा ग्रहकलह या सगळ्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतं. जाणीवपूर्वक कटकारस्थान ज्याला म्हणूया आपण या मंत्र्यांनी केले होते. कारण या मंत्र्यांचे किंवा काही कारभाऱ्यांचे जे काही गैरव्यवहार होते ते संभाजी महाराजांनी उघड केलेले होते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराज हे चारित्र्यहीन आहेत, व्यसनी आहेत असे काही जाणीवपूर्वक आरोप केले होते. त्याच्यामध्ये चारित्र्यहीनांचा अफवा जाणीवपूर्वक पसरल्या होत्या. त्याच्या अनादित्वाची हंसा असेल, थोरांताची कमळा असेल, मोहित्यांची मंजुळा असेल किंवा वाडकरांची गोदावरी, या सगळ्या महिलांची नावं संभाजी महाराजांसोबत जाणीवपूर्वक जोडली गेली होती. त्याचबरोबर ते व्यसनी आहेत हे सगळे जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांच्या किंवा सोयराबाईंच्या किंवा रयतेंच्या नजरेमध्ये संभाजी महाराजांची प्रतिमा खराब व्हावी या उद्देशाने त्यांनी हे सगळे प्रकार त्या ठिकाणी केले होते. संभाजी महाराजांचं संस्कृत ज्ञान मित्रांनो, वयाच्या अवघ्या थोडक्या वयामध्ये संभाजी महाराजांना 8 भाषा अवगत होत्या. त्याचबरोबर त्यांचं संस्कृत ज्ञान इतकं सखोल होतं की त्यामध्ये त्यांनी अनेक ग्रंथसुद्धा त्यांनी लिखाण केले आहेत. त्यामध्ये नायिकाभेद, नखशिखा, 7 सतव आणि बुद्धभूषण नावाचे संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. त्याच्यामध्ये राजकारण, समाजकारण, अर्थकारण ह्या सगळ्यांचा अंतर्भाव या ग्रंथामध्ये त्यांनी केलेला आहे. नंतरच्या काळामध्ये राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम
नियोजलेली होती. या दक्षिण मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत बराचसा त्याला काय म्हणू 1/3 सैन्य त्या ठिकाणी घेऊन गेले होते आणि संभाजी महाराजांना या ठिकाणी स्वराज्यात ठेवलेलं होतं. आता इतिहासामध्ये अनेक मतभेद आहेत किंवा त्याला मतमतांतर म्हणूया, कारण अनेक लोकांचे वेगळ्या लिखाणामध्ये त्याच्या वेगवेगळ्या बाबी मांडलेल्या आहेत. संभाजी महाराज हे दिलेर खानाला जाऊन मिळाले, संभाजी महाराज हे फितूर झाले, असं काही लिखाणामध्ये काही इतिहासकाराने जाणीवपूर्वक म्हणा किंवा ओघाने म्हणा असे काही लिखाण करून ठेवले आहेत. पण संभाजी महाराज कधी फितूर नव्हते. ते दिलेर खानाला मिळाले त्यामागचं सुद्धा नियोजन होतं आणि संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज या दोघांनी मिळून केले होतं. कारण दक्षिण मोहिमेमध्ये जवळपास 1/3 सैन्य सोबत असताना इथं मात्र अगदी मोजकेच सैन्य होते स्वराज्यामध्ये आणि दोन्ही बाजूंना असेल, आदिलशाही असेल किंवा निजामशाही असेल, ह्या दोन्हीकडूनही स्वराज्याला धोका होता. म्हणून शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक संभाजी महाराजांना दिलेर खानाला जाऊन मिळण्यास आणि काही काळ किमान 2 वर्ष तरी या मोहिमेला लागणार होते आणि काही काळ तिथंच थांबून त्या आदिलशाहीला किंवा मुघलशाहीला झुलवत ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला आहे एक नियोजनबद्ध कट कारस्थान होतं. त्याच्यामध्ये काही संभाजी महाराज काही दिलेर खान जाऊन मिळाले किंवा त्यांनी काही त्यांच्या सोबत जाऊन काही स्वराज्यावर काही आघाडी केली वगैरे असं काही नाही. पण इतिहासामध्ये अशा काही चुका किंवा काही मतमतांतर आहेत. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये राजारामांचं लग्न झालेलं आहे. त्यावेळीसुद्धा या मंत्र्यांनी किंवा ग्रहकलामुळे संभाजी महाराजांना हजर राहता आलेलं नाही किंवा गादीसाठी सुद्धा नंतरच्या काळामध्ये कट कारस्थाने सुरुवात झालेली आहे. आणि याच काळामध्ये दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा मृत्यूही झालेला आहे. त्याच्यानंतर रायगडावर 26 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. नंतरच्या काळामध्ये सुद्धा या मंत्र्यांचं काही कट कारस्थान कमी झालेलं नाही. एक वेळेस संभाजी महाराजांनी सगळ्यांना माफ केलं, सोडून दिलं, कारण राज्यकारभार करायचा होता, कारण मंत्र्याशिवाय राज्यकारभार करणं शक्य नाही. म्हणून एक वेळेस माफ करून त्यांना परत स्वराज्यात परत आपल्या पदावर घेतलं होतं. पण या मंत्र्यांचे काही कट कारस्थान कमी झाले नाहीत आणि म्हणून शेवटी संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, आवजी चिटणीस, बाळाजी चिटणीस आणि हिरोजी फर्जन या चांगल्या पदावरील मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडून मारलेलं आहे. त्याच्यानंतर औरंगजेब दिल्लीहून महाराष्ट्र जिंकायला आलेला होता. मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेल, औरंगजेब किंवा त्याचा प्रांत जो आहे एकूण 22 प्रांत होते आणि एक प्रांत म्हणजे आपल्या स्वराज्याच्या दुप्पट तिप्पट एवढा प्रांत होता. म्हणजे हत्तीसमोर एखादी गाईचं वासरू असावं इतका छोटा प्रदेश किंवा इतकं छोटंसं स्वराज्य आपलं औरंगजेबाच्या तुलनेमध्ये होतं. आणि तो औरंगजेब शिवाजी महाराज गेल्याच्यानंतर त्याला असं वाटलं की आता नाही, चला आता आपण सहज या हिंदवी स्वराज्याला आपण जिंकून आपल्या प्रांतामध्ये त्याला विलीन करूया. म्हणून तो दक्षिण भारतामध्ये तो लाखो सैनिक घेऊन तो आलेला आहे. आणि आल्याच्यानंतर त्याची सुरुवात यशस्वी करावी म्हणून रामशेज नावाच्या, तुम्ही जर नाशिकच्या जवळ रामशेजला गेलात तर तिथं पाहायला मिळेल की रामशेज नावाचा एक किल्ला जो भुईकोट आहे, अतिशय छोटा किल्ला आहे. इथून सुरुवात करावी म्हणून त्यांनी रामशेजला जाण्यासाठी आपले काही सैनिक किंवा सरदार देऊन पाठवलेले आहेत. त्या सरदारांनी सांगितलं की रामशेजला जाऊन किती वेळ लागेल जिंकून यायला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं सकाळी जाईन आणि दुपारी नमाज आपण सगळेच रामशेजवर आपण अदा करू, असं म्हणून अगदी सहज त्यांनी रामशेजला घेतलेलं होतं. पण मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे रामशेज घ्यायला जवळपास 5 ते 6 वर्ष औरंगजेबाला. छोटासा किल्ला. यावरून औरंगजेबाला वाटलं की इतका छोटा किल्ला जर इतका जिंकायला इतका वेळ लागत असेल तर 300 किल्ले घ्यायला किती वेळ लागेल. म्हणून औरंगजेब अतिशय थकला होता मनाने. म्हणून त्यांची बेगम जी होती, औरंगजेबाचं मन स्थिर ठेवण्यासाठी वेरूळला त्यांनी औरंगाबाद जवळ घेऊन गेली होती. तिथल्या लेण्या जगप्रसिद्ध आहेत, ते पाहून तरी किमान औरंगजेब खुश होईल. पण धर्मवेड्या या औरंगजेबाने तिथले लेण्या, तिथल्या देवांच्या मूर्ती पाहून तो चिडला आणि आपल्या सैन्याला आदेश दिला की या मूर्त्या, हे मंदिरं सगळे आज जरी तुम्ही गेलात तर तिथल्या अनेक जगप्रसिद्ध लेण्या तुम्हाला तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतील.
आणि याच काळामध्ये मित्रांनो, जसं म्हणतो आपण नेहमीच की स्वराज्याची जी हानी जर कशी झाली असेल, शत्रूपासून जर झालीच झाली, पण आपल्याच लोकांनी किंवा आपल्याच हिंदवी स्वराज्यातल्या लोकांनी फितुरीपणाने स्वराज्य आपलं नष्ट केलेलं आहे. कारण आपल्या काही स्वराज्यातील सरदारांचं एक जुनं दुखणं म्हणूया, ते म्हणजे वतनदारी, जे की शिवाजी महाराजांच्या काळापासून होतं. कारण वतनदारीमध्ये मोजक्याच लोकांचा फायदा होता आणि बाकीची जनता मात्र भरडली जायची. म्हणून शिवाजी महाराजांनी ही वतनदारी पद्धत बंद केली होती. पण मात्र औरंगजेबाने काही फितूर लोकांना, सरदारांना जवळ घेऊन त्यांना आमिष देऊन की तुम्हाला आम्ही तुमच्या वतनदारी परत करू, आम्हाला तुम्ही सहाय्य करा, म्हणून काही फितुरं औरंगजेबाला जाऊन मिळत. त्यामध्ये काही आपले अगदी जवळचे सुद्धा संभाजी महाराजांचे नातेवाईकसुद्धा त्यामध्ये सहभागी होते. आणि याच काळामध्ये मित्रांनो, संगमेश्वर या ठिकाणी संभाजी महाराज न्यायनिवाडा करत असल्याच्यानंतर त्या ठिकाणी औरंगजेबाने मुकर्रब खानाला सांगून त्या ठिकाणी दुर्दैवाने संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केली होती. मित्रांनो, जगामध्ये अशा कुठल्याही राजाला तितकी वाईट दुरवस्था किंवा दुर्दशा किंवा अपमानकारक दिंड ज्याला म्हणूया जर केली असेल, ते संभाजी महाराजांची झालेली आहे. त्याच्यानंतर संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेऊन ठेवण्यात आलेलं आहे. जवळपास 39 दिवस त्या ठिकाणी संभाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं. या 39 दिवसामध्ये मित्रांनो, दररोज एक शिक्षा केली जायची. एका दिवशी नख काढणे असेल, एका दिवशी जीभ कापणे असेल, एके दिवशी डोळे काढणे असेल. त्या प्रत्येक दिवशी तो म्हणायचा फक्त. आणि इतिहासामध्ये अनेक मतमतांतर जसं मी सुरुवातीला म्हटलं, अनेक लोक अनेक विचार मांडतात. कारण औरंगजेबाने कधीही म्हटलेलं नाही की माझी मुलगी तुला देतो, धर्म वगैरे बदल, हे असं काही झालेलं नाही. औरंगजेबाच्या 2च मागण्या होत्या किंवा 2च तो प्रश्न विचारायचा. पहिला प्रश्न म्हणजे तुझा जो खजाना आहे, एवढा लुटून ठेवलेला आहे, तो खजाना कुठं आहे? आणि दुसरा प्रश्न म्हणजे आमचे जे लोक आहेत, जे फितूर होऊन तुमच्याकडे गेलेले आहेत, त्या फितुरांची नावे सांग. असे 2च प्रश्न. प्रत्येक दिवशी वाटायचं की या शिक्षेला भीतीने तरी तो संभाजी काहीतरी सांगेल. पण संभाजी कधीही डरले नाहीत किंवा त्या कामात झुकले नाहीत. आणि अशा 39 दिवस त्यांनी मरणयातना सहन केलेली आहेत. मित्रांनो, त्यामध्ये त्यांच्यासोबत एक कवी कलश नावाचा त्यांचा मित्र होता. पहिला प्रयोग हा कवी कलशावर केला जायचा शिक्षेचा, जेणेकरून संभाजी महाराज ते बघतील आणि तरी ते मान्य करतील. मित्रांनो, जर झालं असतं तर संभाजी महाराज जर नमले असते तर संभाजी महाराजांना पण अशातला एक मोठा प्रांत शिवाजी दिला गेला असता आणि त्यांना सोडले असतं. पण तसं काही झालेलं नाही. संभाजी महाराज कधीही नमले नाही. धर्मासाठी, न्यायासाठी, जनतेसाठी, रयतेसाठी त्यांनी मरणयातना देखील सहन केलेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचे दिवस जे होते कैदेतले संभाजी महाराजाचे, अतिशय कष्टप्राय होते मित्रांनो. कारण यामध्येच त्यांची अमानुष छळ झालीच तर झालीच, पण त्याचबरोबर त्यांचे मृतदेहाचे तुकडे देखील औरंगजेबाने किंवा त्यांच्या माणसाने नदीत फेकून दिले. नंतरच्या काळामध्ये तेच तुकडे जमा करून त्या ठिकाणी शिवून त्यांचे अंत्यविधी वगैरे पार पडलेले आहेत. म्हणून आज जरी तुम्ही ते तुळापूरला वगैरे जे गेलात, वडू तिथं बुद्रुक या ठिकाणी, तर शिवले पाटील नावाचे काही त्या ठिकाणी लोक असतात. शिवले पाटील याचा अर्थ त्या ज्या लोकांनी मृतदेह शिवला त्यांचे ते पुढचे वंशज, तर ते आज देखील त्या ठिकाणी आहेत. तर तिथंसुद्धा बरेच मत्यंतर आजही इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक लोकांची अनेक मतं आहेत. म्हणून इतिहास सांगणाऱ्यांनी किंवा इतिहास लिहिणाऱ्यांनी कधीही आपल्या मतावर ठाम असू नये. कारण इतिहास हा लवचिक असतो, नेहमीच संशोधन होत असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळी संशोधनामध्ये वेगवेगळ्या माहिती मिळत असतात. म्हणून मीही जे काही घटना सांगितलेल्या आहेत किंवा मीही जे काही इसवी सांगितले किंवा प्रसंग सांगितले ते अगदीच तंतोतंत असलं असंही नाही, त्यामध्येही काही बदल होऊ शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो, आजच्या या दिवशी आपण खरं तर संभाजी महाराजांचं स्मरण करून किंवा संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या केवळ जयंत्या साजरा करून चालणार नाही किंवा कुठल्याही महापुरुषाच्या जयंत्या साजरा करून चालणार नाही, तर त्यांचे विचार देखील आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. आजची तरुण पिढी खरं तर जागृत झालेली आहे. कारण आपण पाहतोय वेगवेगळ्या माध्यमातून जयंत्या साजऱ्या होत आहेत. त्याचबरोबर आजची तरुण मंडळी
वेगवेगळ्या माध्यमातून लोक जागृती करत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. तर असंच आपण नेहमीच यासाठी काम करत राहावं. आणि या ठिकाणी मी आपले तोडके-मोडके थोडेसे विचार या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.